नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक आले आहे. प्रसिद्धीपत्रक सविस्तर पाहूया. दिनांक 18/2/2024ला हे प्रसिद्धीपत्रक आले आहे. शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शंका समाधान. पॉईंट 1. शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे. अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. पॉईंट 2. शिक्षक पदभरती प्रकरणी माननीय न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत, याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती माननीय उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. पॉईंट नंबर 3. शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था किंवा जिल्हा परिषदेमधील नियुक्तीसंदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. पॉईंट 4. असे असतानाही अभियोग्यताधारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. या बाबींकडे सर्व अभियोग्यताधारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पॉईंट 5. संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात. या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्यांचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल. पॉईंट 6. दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे. पॉईंट 7. सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे. तर हे होते सविस्तर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.